इथं झाडू कामगार येत नाहीत, इथं घंटागाडी वेळेत येत नाहीत, आम्हाला दमदाटी देताय, आमचाच पगार घेताय, आमच्याकडनंच घेताय सा, फाळापट्टी वेळेत भरा, पाण्याची पट्टी वेळेत भरा, आमची तक्रार तिथं जाईपर्यंत तुम्ही इथं आमच्या भागात पाहिजे सा. तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? कचरा उठवू नये, झाडू मारायला येणे. नागरिकांचं मतदान गुप्त असतं हे प्रॉपर त्यांनी ठेवलेलं आहे. नगरसेवक कसा पाहिजे? प्रत्येकाच्या वेळेला चांगली वेळ असू दे, अधिक वाईट वेळ असू दे, धावून येणारा पाहिजे. जवळ दवाखाना नाही, आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना लांब जायला जमत नाही. आणि इथं ना खूप म्हणजे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत, इथं काही सोयी नाही आहेत. आम्हाला विश्वास आहे की राजू दिंडोरले साहेबच करणार, त्यामुळे आमचं भाग्य समजतोय की आमच्यासाठी ते इथं यायला लागल्यात आणि आमच्या नगरसेवक म्हणून आम्हाला तेच हवे. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या धुमशान या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. खरं तर आता जसजशी निवडणूक जवळ येते तसतसं पूर्ण वातावरण गरम झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हाय व्होल्टेज असा मुकाबला सुरू आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा हाय व्होल्टेज मुकाबला म्हणजे प्रभाग क्रमांक 20 मधला, जिथे 4 नाही तर 5 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. एका बाजूला आहेत अभिजित खतकर आणि एका बाजूला आहेत राजू दिंडोरले. असा 5 नगरसेवक निवडून द्यायचा हा प्रभाग आहे. आणि मी आत्ता सुलोचना पार्क या एरियामध्ये आहे आणि तिथल्या नागरिकांना विचारूया आपण त्यांना नगरसेवक कसा आणि कोण पाहिजे. नमस्कार, आपलं नाव? मदिना शेख. येस, मला सांगा तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? आम्हाला चांगला पाहिजे नगरसेवक, काम करून आपलं सगळं देणारा नगरसेवक. आमच्या खाली व्यायामशाळा एक पाहिजे, परत तिथं एक हॉल बांधून द्यायचा, आमच्या पोरासनी खेळायला झोकाळे बिकाळे पाहिजे. असं झोकाळे हे एवढं नगरसेवक आम्हाला चांगला पाहिजे. नगरसेवक कचऱ्याची गाडी, कचरा उठवू नये, झाडू मारायला येणे महिला, बघ औषध फवारणी पाहिजे, हे असं पाहिजे. आम्हाला खरंच चांगला पाहिजे. नाही 5 वर्ष गेलं की तिकडेच राहिला असा नको आहे. बरोबर. मग आता कोण वाटतोय आश्वासक चेहरा, कोण वाटतोय इथला? आता आम्हाला तरी कोण आल्याशिवाय आम्हाला काय आम्ही सांगू शकत नाही. कोण आलं, कोण करतो म्हणतात आणि परत येत नाहीत, फिरकतच नाहीत, असंच होत्यात. आता ह्या वर्षी बघायचं, आता काय 8 वर्ष नव्हताच नगरसेवक, 5 वर्षानंतर बघायचं आणि मग पुढे ठरवायचं काय करायचं ते. म्हणजे बघा, तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे वोटिंगचा, तो तुम्हाला द्यायचा आहे आणि एका वेळेला तुम्हाला आता 5 वेळा मतदान करायचं आहे, बरोबर? मग आता एक असा आश्वासक चेहरा, जो तुम्ही आता प्रचार तर सुरूच आहे, एक आश्वासक चेहरा असा सांगताय जो नगरसेवक झालाच पाहिजे आणि तो आमचं काम पूर्ण करेल. ते आता चांगला आता नगरसेवक पाहिजेच का, तसं सांगू शकत नाही. 5 जण आहेत, आता आम्ही कसं सांगू शकतो? ते विरोध होतंय सगळं. मग ते अच्छा, असं आहे का? ठीक आहे, करणारच आहे मी तसं. होय, 5 आहे तिचा. खरं चांगला नगरसेवक आपल्या खात्रीत येणारा करणारा असा पाहिजे आम्हाला नगरसेवक. कुठल्या अशा मोठ्या समस्या आहेत ज्या इथल्या सोडवल्याच पाहिजे असं वाटतं? आता त्यांनी सांगितलं तेच मी सांगणार आहे, बाकी काय सांगू शकत नाही. बरं. मग कौल कुठं आहे तुमचा? आता प्रभाग क्रमांक 20 कडेच अख्ख्या कोल्हापूरचं लक्ष आहे की बाबा इथं 5 नगरसेवक असणार आहेत. मग त्यातला एक असा आश्वासक चेहरा वाटतोय की नाही तुम्हाला की बाबा हा नगरसेवक झाला पाहिजे? सांगू शकत नाही ना, निवडून आल्यानंतर आम्हाला पाहिजे तो. बर. मग आता महानगरपालिकेचा आता निवडणुका आहेत, महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार? म्हणजे महायुती, महाविकास आघाडी की अन्य कोणी? तसं पण आम्ही काय सांगू शकत नाही. बापरे, म्हणजे नागरिकांचं मतदान गुप्त असतं हे प्रॉपर त्यांनी ठेवलेलं आहे. पण समस्या सगळ्यात यास अजून कोणी काय वाटतात इथल्या मोठ्या समस्या ज्या सोडवल्याच पाहिजे? काय नाही, ते काय बोलतात. अच्छा, त्या म्हणतील तसे तुमच्या काही समस्याच नाही आहेत. पण तेच अडचण सांगणार. मुलं शाळेतून आले की आपण कुठं खेळायला घेऊन जायचं मुलांना, हा प्रश्न पडतंय. मुलं जरा खेळायचं त्यांचं पण इच्छा असते, इथं काहीच नाही आहे खेळण्यासारखं. मुलं कुठं बॉल खेळायला कुठं जायचं म्हणलं तर अडचण, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुलांसाठी पण थोडं काय, सगळं ते निवडून आल्यावर आता कोण. बरोबर, मुलांसाठी करायचं, पण मुलांसाठी काय करावं अशी इच्छा आहे तुमची? खेळायसाठी काहीतरी गार्डन म्हणा, बायकांच्या लेडीजमध्ये बसायला उठायला इथं काही नाही, बाकडे नाही. तुम्हाला काय वाटतं इथं प्रामुख्यानं ही गोष्ट झालीच पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे? नगरसेवक कसा पाहिजे? प्रत्येकाच्या वेळेला चांगली वेळ असू दे, अधिक वाईट वेळ असू दे, धावून येणारा पाहिजे. आलं मतदानापुरतं आलं, 5 वर्ष यायचं नाही. ह्याला काय मतदान करताना प्रत्येकजण विचार करणार आहे, कारण ह्या भागात 5 उमेदवार आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडं वेधलेलं आहे. पण बायकांना इथं विरंगुळ्यासाठी बसायला काही जागा नाही. बायका आपापल्या दारातनी बसलेल्या असतात. लहान मुलं रोडवर खेळतात, त्याच्यामुळं लहान मुलांना भीती आहे. आणखीन एक इथं पोलीस चौकी नाही. प्रत्येकाच्या घरावर CCTV पाहिजे. ही आउटसाईड आहे. महिलांना रात्रीचं जायला लाईट वगैरे भरपूर पाहिजेत. पोलीस चौकी व्हायला पाहिजे.
घर बसल्या महिलांना 11 ते 5 या वेळेत घर उद्योग काहीतरी पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला का प्रत्येकाच्या घरी हातात पैसे असतात नसतात. चांगली वेळ असू दे वाईट वेळ असू दे, जवळ दवाखाना नाही. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना लांब जायला जमत नाही. प्रत्येकाला काही ना काय वेदना होत असतात. त्याच्यामुळं मेन म्हणजे दवाखाना, बायकांना विरंगुळा म्हणून काहीतरी बसा उठायला बगीचा छोटा पाहिजे इथं. सामाजिक कार्यासाठी एखादा लहान किंवा तुमच्या सोयीनुसार हॉल पाहिजे. प्रत्येकाची हीच इथं अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षाला 5 वर्षाला मतदान येतो आणि आश्वासनं देऊन जातो, पण इथं प्रगती काही नाही. आणि आता बघा तुम्हाला चांगली संधी मिळालेली आहे. 10 वर्ष ही संधी नागरिकांना मिळाली नव्हती की कोण निवडून देणार, आणि फायनली आता नगरसेवकसुद्धा निवडून येणार आहेत. पण या सगळ्या उमेदवारांच्या ज्या प्रचारात बघताय, असा कुठला आश्वासक चेहरा वाटतो किंवा कोण वाटतो का नगरसेवक? तसं वैयक्तिक बघितलं तर कुणाचंच कोण आश्वासन देऊ शकणार नाही. पण माझं काय मत आहे वैयक्तिक, प्रत्येक नगरसेवकानं आपण इथं प्रयत्न करून ह्या लोकांची सुधारणा केली, त्यांचं त्यांनी मनानं ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळं लोकांना पण प्रगती झाली की प्रत्येक लेडीजला अधिक जेंट्सला बरं वाटणार की पुढच्या वर्षी ह्या व्यक्तीला मतदान करूया. अर्थातच त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे, बरोबर आहे ना? मग असा कोणता मनातला नगरसेवक कोण आहे की हा नगरसेवक झाला की आपलं काम होईलच, असं कोणी आहे मनातलं? असं कोणी इथं सुद्धा तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण प्रगती व्हायला पाहिजे हे प्रत्येकाचं मत आहे. कसं झालं आहे भाऊ, या केपेला 5 उमेदवार आहेत. 5 उमेदवार असल्यामुळे प्रत्येकाला ही अडचण आहे कुणाचं नाव घ्यायचं. त्याच्यामुळं हे मी तर वैयक्तिक कुणाचंही नाव घेऊ शकत नाही. फक्त प्रत्येक आमच्या लेडीचे आश्वासन आहे, प्रत्येक नगरसेवकाला आहे, तुम्ही प्रत्येकाची आशा पूर्ण केली पाहिजे. आणखीन एक समस्या मोठी आहे इथं, आठवड्याला फिरता दवाखाना म्हणून एक गाडी येते, पण ती गाडी येते कुठं? नाना पाटील चौकात. आम्ही राहणार म्हाडा कॉलनीत. मग तिथून जाईपर्यंत आम्ही इथून चालत जाईपर्यंत ती गाडी निघून गेलेली असती. आणि मेन महत्त्वाचं, गाडी वेळेवर येत नाही. 1 आठवडा आली, 2-3 आठवडे येत नाही. मग आम्ही BP शुगरची माणसं, आम्हाला औषध पोचायला पाहिजे की नाही? तुम्हाला आमचं मतदान पाहिजे काही नाही सांगा. मतदान पाहिजे असलं तर तुम्ही पण आमची सोय केली पाहिजे. मी ज्योती दिग्विजय पवार, प्रभाग क्रमांक 20मधून बोलते आहे. मी सुलोचना पार्क इथं माळा कॉलनीत राहते. इथं जवळजवळ 270 घर आहेत. आणि इथं ना खूप म्हणजे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत. इथं काही सोयी नाही आहेत. आरोग्य केंद्र नाही आहे. आरोग्य केंद्र असावं अशी आमची तर म्हणजे पूर्ण इच्छा आहेच. पण लवकरात लवकर म्हणजे आम्ही आरोग्य केंद्र असं त्याबरोबर औषध उपचारही दिलाच पाहिजे. औषध हे दिलेच पाहिजे. नुसतं तपासून वगैरे गेले वगैरे असं काही नको आहे. जे हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत म्हणजे आपल्या महिला जेंट्स यांच्यासाठी निवांत असं राहण्यासाठी ओपन पीसमध्ये लायब्ररी म्हणा, हॉल म्हणा, ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या आम्हाला हव्या आहेत इथं. आणि सर्वसामान्य लोक राहतात इथं. कुणी काही श्रीमंत वगैरे कुणी नाही आहेत. सर्वसामान्य लोक राहतात. छोटासा कार्यक्रम जरी करायचं झालं तर 2 खोल्यांच्या घरामध्ये होत नाही. एखादं मैत्व झालं तर त्यांना बघावं जायचं असेल तर त्याआधी त्या लोकांना बाहेर काढावं लागतं आम्हाला, आणि नंतर मग दुसरी लोकं जातात. असं 2 खोल्यांचं घर आहे इथं सगळ्यांचं. त्यामुळं हॉल हा झालाच पाहिजे. मी या प्रभागात कने रहिवाशी आहे. इथं झाडू कामगार येत नाहीत. इथं घंटागाडी वेळेत येत नाही. त्या घंटागाडीच्या लोकांना आम्ही काहीतरी बोलायला लागलं, त्यांची तक्रार करायला गेलं तर ते मुकादम आम्हाला म्हणतात करतो जावा येतो जावा. आम्हाला दमदाटी देत आहे. आमचाच पगार घेत आहे, आमच्याकडंच घेत आहे सा. फाळापट्टी वेळेत भरा, पाण्याची पट्टी वेळेत भरा. काय लुटून झाडून काढायला काय कामगार येत नाही. तुम्ही जर झाडू कामगार जर असाल तर तिथं ह्या बोळात बस, त्या बोळात बस. पगार कोणाचा घेत आहे? जनतेचाच पगार घेत आहे सा. तुमची इच्छा काय, अपेक्षा काय तुमची? अपेक्षा काय नाही आहे. आम्हाला जे पाहिजे आहे की नाही ते त्यांनी वेळेत करून जायचे. आमची तक्रार तिथं जाईपर्यंत तुम्ही इथं आमच्या भागात पाहिजे सा. तेव्हा आम्हाला तुम्ही जेवढ्या काय असेल ते आमच्या सुविधा वेळेत करा. काय आमची तक्रार तुमच्या महापालिकेपर्यंत जाणार नाही. जर इथून पुढं काय झालं तर आयुक्तापर्यंत आमची तक्रार गेली जाईल. नाही येत नाहीत कोण कामाला. आम्ही बोलविलं गटर काढाय तर येत नाहीत. मग आम्ही काय करावं? त्याला विचार किती केलं, या पाया पडलं तरी येत नाहीत. मग तुम्ही बोलत नाही त्यांना, कुठे तक्रार करत नाही त्यांची? केली तर सुनासने आमच्या कोण तक्रार केली तरी हे करत नाहीत. मग तुमच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या तुमच्या? काय व्हावं इथं? इथं ही गटारी चांगली व्हावीत, स्वच्छ, आणि रस्ता पण छान व्हावा, आणि ही गळती काढावी. गळती पण पाक लागलेली आहेत. इकडे कुठं गळती लागलेली? सॉरी, हाय तिथंच गळती लागल्यात आमच्या दारातच.
बरं, मग हे येणाऱ्या नगरसेवकांनी हे काम पूर्ण करावं अशी इच्छा आहे तुमची? होय. रस्ते वगैरे नाही आहे तिथं. रस्त्याचे महत्त्वाचे पहिल्यांदा काम करायला पाहिजे. बाकी गटारींची वगैरे व्यवस्था करायला हवी आहे. बरं बरं, असा कोणता नगरसेवक वाटते जो नगरसेवक झाल्यानंतर काम करेल? आता तुम्हाला 5 जणांना मतदान करायचं, त्यातला कुठला चेहरा वाटतोय? राजू दिंडोरले काम करतील असं वाटतंय? करतील. होय, त्यांनी आता यायच्या अगोदरच त्यांनी सुरुवातच केली आहे. ॲक्च्युली आधीपासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण त्यांना कुणी मत दिलेलं नाही आहे. CCTV वगैरे बसवलेत त्यांनी या भागात आणि भरपूर सुविधा आता केल्यात त्यांनी. म्हणजे सुविधा केलेल्या आहेत, पण इथल्या पण बऱ्याच समस्या आहेत. अशा कोणत्या समस्या आहेत की पहिली समस्या ज्यावर त्यांनी काम केलंच पाहिजे असं कोण? रस्ते, मला तरी वाटतं पहिल्यांदा रस्ते. हां, जे प्रभाग क्रमांक 20 आहे इथं त्यांचं कोणतंही पद नसताना त्यांनी इतकी सुंदर कामं इथली केलेली आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बगीचा स्वच्छ करणं, त्यांनी JCB पाठवणं, दुसरी गोष्ट CCTV कॅमेरा लावणं आणि अतिशय उत्कृष्ट जे काम आत्ता त्यांनी सध्या सगळ्या प्रभागातल्या 20मधल्या लोकांसाठी जे केलं आहे ते म्हणजे एक स्वतंत्र हॉल बांधून दिला आहे सगळ्या लोकांसाठी. आणि त्या हॉलचा फायदा असा आहे की सगळ्यांना तिथं मोफत दिलं जाणार आहे, कुणाचेही पैसे घेतले जाणार नाहीत. कार्यक्रम कोणताही असू दे तो अगदी व्यवस्थित तिथं होणार आहे. आणि इतकं सुंदर म्हणजे नियोजन ते दिंडोरली साहेबांनी केलेलं आहे पदावर कोणत्याही नसताना. त्यामुळं आमच्या जे इथल्या रखडलेल्या गोष्टी आहेत म्हणजे रस्ता असू दे, गटरे असू दे, अजून CCTV असू दे किंवा मुलांसाठी ग्रंथालय असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, आम्हाला विश्वास आहे की राजू दिंडोरले साहेबच करणार. त्यामुळं आमचं भाग्य समजतोय की आमच्यासाठी ते इथं यायला लागल्यात आणि आमच्या नगरसेवक म्हणून आम्हाला तेच हवे आहेत. येस, म्हणजे या सगळ्यांच्यातला आश्वासक चेहरा तुम्हाला राजू दिंडोले वाटतायत. ठीक आहे, असं कोणतं काम आहे जे त्यांनी पहिल्यांदा केलंच पाहिजे असं राहिलंय कोणतं काम? असं काम म्हणजे आता परिसरातलं बघितलं तर गटरी आणि रस्ताच महिलांची सगळ्यात जास्त समस्या आहे. आणि सांगायचं म्हणजे आमचे 5ही उमेदवार प्रभाग क्रमांक 20मधले दमदारच आहेत. कोणतंही काम राहणारच नाही आहे, सगळ्या समस्या दूर होणार आहेत. त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की प्रभाग क्रमांक 20मधले 5च्या 5 उमेदवार काँग्रेसचेच यायला पाहिजेत. आणि नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं माफक अपेक्षा असते नागरिकांची की नगरसेवक कोणीही येऊ दे, आपला नगरसेवक कोणीही निवडून आला तरी आता तर 5 नगरसेवक होणार आहेत. त्यामुळे भागाचा विकास होणं आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या तर आम्ही धन्य पावलो असं या संपूर्ण नागरिकांचं म्हणणं आहे.